आपण अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर या ठिकाणी आहोत। बातमीचा विषय फार वेगळा आहे। मुंबईच्या नागपूरमध्ये जी घटना घडली त्याच घटनेचा प्रत्यय श्रावणी सोमवार निमित्त दर्शनासाठी आलेल्या एका नराधम बापाकडून घडलेला आहे। तो काय प्रकार घडला पाहूया सविस्तर बातमीमधून। आपण शिखर शिंगणापूरमध्ये काल जो अनुचित प्रकार घडला, वडील आणि मुलगी या नात्याला काळिमा फासणारा हा प्रकार होता। अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूरमध्ये अनेक भाविक श्रावण सोमवार निमित्त दर्शनासाठी येतात। त्याच पद्धतीनं इस्लामपूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणचा एक नराधम बाप आपल्या 2 मुली आणि एका मुलाला घेऊन दर्शनासाठी आला होता। दर्शन केल्यानंतर त्यानं एक मुलगा आणि एक मुलगी जे अतिशय लहान होते त्यांना शिंगणापूर चौकातल्या नाचौकात आईस्क्रीम खाण्यासाठी थांबवून ठेवलं आणि 11 वर्षीय जी स्वतःची मुलगी होती तिला घेऊन तो पेट्रोल टाकण्याच्या बहाण्यानं या परिसरात आला। पेट्रोल टाकल्यानंतर तो मार्डेला जाणाऱ्या रस्त्यावरती त्या चौकात आला, तिथं गाडी लावली आणि त्यानं एका मकाच्या शेतात, जे आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता, या ठिकाणी असलेल्या निर्जन ठिकाणी त्या बालिकेला घेऊन गेला। त्यानंतर तो अतिप्रसंग करत असताना त्या ज्या शेतात गेला होता त्या शेताचे मालक त्या ठिकाणी त्याच्या शेतीला पाणी देत होते। त्या आवाजानं ते धावत आले आणि त्यानंतर त्यांनी त्याला रोखलं। त्या रोखल्यानंतर त्याला रस्त्यावरती आणला, जिथे गाडी लावली होती हेच ते ठिकाण आहे। या ठिकाणी त्याने गाडी पार्क केली होती। तिथे आणल्यानंतर भाविकांच्या ताब्यात त्याला दिला आणि भाविकांनी त्याचा येत्याची धुलाही केली। त्यानंतर या गावचे पोलीस पाटील असलेले संतोष बोराटे यांनी समयसूचकता बाळगत पोलिसांना फोन केला आणि पोलिसांना बोलवून त्या नराधमाला पोलिसांच्या ताब्यात दिलं। महाराष्ट्राला साधू संतांची परंपरा लाभलेली आहे, मात्र ही परंपरा लाभून सुद्धा अनेक जण आपल्या नात्याला काळिमा फासत आहेत। असाच काहीसा प्रकार या ठिकाणी घडलेला होता। गेल्या 2 दिवसापूर्वी मुंबई नजीक असलेल्या बदलापूर येथे असाच प्रकार घडला। 2 अल्पवयीन मुलींवर शाळेच्या शिपायानं तोच प्रकार केला आणि त्यानंतर बदलापूरवासीय प्रचंड आक्रमक झाले। याचा बदलापूरवासियांचा आक्रमकपणा आपण गेले 2 दिवस पाहतोय। बदलापूर नंतर असाच काहीसा प्रकार शिखर शिंगणापूर येथे झालेला आहे। त्यामुळे आपली मुलं सुरक्षित आहेत का किंवा नात्यांचा काळिमा हा किती मोठा फरक असू शकतो या 2 घटनेतून आपण बघू शकतो। आपला आवाज न्यूज साठी एकनाथ वाघमोडे सह संदीप जटार, शिखर शिंगणापूर। आवाज न्यूज साठी एकनाथ वाघमोडे, दैवडी।